तालुक्यातील गोरेगाव विभागातील खांडपाले या बौद्ध वस्तीमध्ये यापूर्वी ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर, रुग्णवाहिका अशी वाहने जात होती. परंतु त्या रस्त्यामध्ये गावातील पंढरी बोले या व्यक्तीने घराचे बांधकाम वाढवून अडथळा निर्माण करून वाहने जाण्याचा मार्ग बंद केला आहे. बौद्ध वस्तीत वाहन जाऊ न देण्यासाठी सामूहिक प्रयत्न हा खांडपाले ग्रामस्थांचा सुरू आहे. बौद्ध दलित वस्तीत जाणारा हा मार्ग खुला करून देण्याकरता बौद्धवाडीतील ग्रामस्थांचा सनदशीर मार्गाने 2018 पासून आंदोलन सुरू आहे. बौद्धवाडीमध्ये जाणारा रस्ता हा गावठाणी जागेतून वडिलोपार्जित आहे. या रस्त्यालगत पंढरी बोले यांनी वेळोवेळी आपल्या घराच्या बांधकामात वाढ करून दलित वस्तीतील रस्ता अडवला आहे. दिनांक 12 मे रोजी ग्रामपंचायत टेम्पाले यांनी हे अतिक्रमण हटवण्याचे आश्वासन बौद्ध समाजाला दिले होते. परंतु अचानकपणे मंत्री भरतशेठ गोगावले यांचा फोन गट विकास अधिकारी यांना आल्याने हे अतिक्रमण हटवण्याचे स्थगित केल्याचे पत्र ग्रामपंचायत अधिकारी टेम्पाले आणि खांडपाले बौद्धवाडी ग्रामस्थ यांना दिले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली असून जर का हे अतिक्रमण 4 दिवसात हटवले नाही तर संपूर्ण रायगड जिल्ह्यात बौद्ध समाज आंदोलन करणार असल्याचा इशारा 10 वर्षापासून पंढरी शांताराम बोले ह्या आमच्या बौद्धवाडीच्या रस्त्यावर अतिक्रमण केलंय आणि त्या पंढरी शांताराम बोले याला अख्खा गाव सहकार्य करते आणि आमच्या ह्या रस्ता अडवण्यासाठी त्याला मदत करते. त्याच्यासाठी तिथे मंत्री महोदयाचा पण त्यांना राजकीय आश्रय मिळते आणि त्याच्यामुळे आमच्या बौद्धवाडीतल्या लोकांचा रस्ता मिळण्यासाठी आमची फार कुचंबना होते. ही फार खेदाची गोष्ट आहे. तर कृपया शासकीय लेवलला आणि प्रशासकीय लेवलला मंत्री महोदयांनी जे दबाव टाकलाय त्या दबावाखाली हे लोक येऊन आमची बौद्धवाडीतल्या लोकांची कुचंबना करता येणार रस्ता मिळू नये हे फार मोठं यांचं षडयंत्र चाललंय. तर कृपया त्यांनी याच्यावर जलद गतीनं कारवाई करावी शासकीय लेवलला असे. पल्लवी पंकज लोखंडे, खांडपाले या गावची रहिवासी आहे. आमचा येण्या जाण्याचा रस्ता रहदारीचा हा रस्ता पंढरी शांताराम बोले यांनी अडवला आहे अतिक्रमण करून. तो रस्ता आम्हाला 4 महिने झाले तरी शासन खुला करून देत नाहीये. आम्ही 4 वेळा BDO मॅडम, तहसीलदार ऑफिसला जाऊन उपोषणही केलं पण तरीही कोणी दखल घेत नाहीये. आता 12 तारीख दिली होती आम्हाला ते अतिक्रमण हटवण्याची, पण तरी पण त्यांनी भरतशेठ गोगावले यांनी ते बांधकाम हटवण्यासाठी मनाई केले BDO मॅडमना सांगून. तर ते अजूनपर्यंत दखल देत नाहीये तर शासनाने त्याची दखल